सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामधील इंगळगी गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जावयानेच भरदिवसा शेतात सासऱ्याचा गळा चिरून खून केल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे। काल सकाळी साधारण 11:30 वाजण्याच्या सुमारास 55 वर्षीय सिकंदर मुल्का शेख आपल्या शेतात काम करत होते। शेतात कोणी नसल्याची खात्री करून दबा धरून बसलेला जावई सादिक दफेदार अचानक समोर आला। गेल्या अनेक महिन्यांपासून मनात साचलेला संशय आणि राग आणि त्याच भरात सादिकने धारदार शस्त्राने थेट सासऱ्यांवर हल्ला चढवला। काही क्षणातच सिकंदर शेख रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सादिकची पत्नी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे। पत्नीवर सतत संशय घेणे, तिच्यावर मारहाण करणे आणि घरगुती वादामुळे दोघांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले होते। सततच्या छळाला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता। याच रागातून मुलीला माझ्यापासून दूर केलं या संशयाच्या भरात सादिकने सासऱ्याचा जीव घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हत्या केल्यानंतर सादिक पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र आसपासच्या शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी धाव घेतली। पकडले जाण्याच्या भीतीने सादिकने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा तपास वसंग पोलीस करत आहे। संशय, राग आणि तुटलेले नाते या सर्वांचा शेवट एका निष्पाप व्यक्तीच्या जीवावर झाला आहे। या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे, संशय आणि अहंकाराच्या आहारी गेलेले नातेसंबंध किती भयंकर वळण घेऊ शकतात। या प्रकरणातील पुढील अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।